नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत आणि झणझणीत असं भरीत. भरीत म्हटलं की लगेचच आपल्याला आठवण होती ती वांग्याची. तुम्ही वांग्याचं भरीत तर अगदी वेगवेगळ्या पद्धतीने करून खाल्लं असेल, पण तुम्ही कधी फ्लावरचं भरीत करून पाहिलं का? नसेल पाहिलं तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी खूप साधी सोपी आहे, अगदी कोणीही बनवू शकेल. अशा छान छान रेसिपींसाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला गॅसवरती एक कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी ठेवलेलं आहे. पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर पाणी गरम होण्याच्या अगोदर आपल्याला फ्लावर व्यवस्थित असा स्वच्छ करून घ्यायचा आहे. पाणी गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकली आणि अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. मिठाचा व्हिडिओ स्किप झाला. तर आता याच्यामध्ये स्वच्छ निवडून घेतलेले फ्लावर घालून घेऊया. सर्व फ्लावर घातल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला मीडियम गॅसवर व्यवस्थित हा फ्लावर जो आहे तो मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. जवळजवळ 5 मिनटं व्यवस्थित असा हा फ्लावर जो आहे तो मीडियम गॅसवरती शिजवून घेतलेला आहे. आता इथे झाकण काढलेलं आहे आणि इथे तुम्ही आपण चेक करून पाहूया. तर इथे व्यवस्थित असा हा फ्लावर जो आहे तो मऊसूद असा शिजलेला आहे. आता आपण हा जो फ्लावर आहे तो एका चाळणीवरती काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा संपूर्ण फ्लावर व्यवस्थित असा गार करून घ्यायचा आहे. तर आता आपण इतर साहित्याकडे वळूया. त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आणि झाकण ठेवून आपल्याला मऊसूद टोमॅटो होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान मऊसूद असा टोमॅटो शिजला गेलेला आहे. आता आपण हा जो टोमॅटो शिजलेला आहे तो व्यवस्थित असा बाजूला काढून घेऊया. त्याचं पहा इथे साल निघालेला आहे. इथपर्यंत आपल्याला हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. आता पुन्हा त्याच कढईमध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतला आहे. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इथे मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. थोडंसं तेल घालून आपल्याला कांदा छान असा मऊसूद होईपर्यंत तांबूस रंगावरती आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. तर तेलामध्ये व्यवस्थित असा हा कांदा परतून घेतलेला आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून मंद गॅस करून आपल्याला छान असा कांदा मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये याला मी परतून घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून गार करून घेऊया. आता इकडे दुसऱ्या प्लेटमध्ये टोमॅटो व्यवस्थित असा गार झालेला आहे आणि आता आपल्याला तो हाताने व्यवस्थित असा चुरून घ्यायचा आहे. जितका होईल तितका अगदी मऊसूद असा आपल्याला हा टोमॅटो जो आहे तो चुरून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा मऊसूद हा टोमॅटो शिजला होता, त्यामुळे छान असा तो मॅश झालेला आहे. आता पुन्हा त्याच्यामध्येच आपण शिजवून घेतलेला फ्लावर घ्यायचा आहे आणि तोही छान असा चुरून घ्यायचा आहे, जेणेकरून तो छान असा मऊसूद बनला जाईल. इथपर्यंत थोडा थोडा करून इथे मी संपूर्ण जो फ्लावर आहे तो व्यवस्थित असा हाताने चुरून घेतला. आता हे एका बाजूला ठेवून देऊया आणि पुन्हा याच्यामध्ये आपण जे कांदा, लसूण आणि मिरची भाजून घेतली होती तीही आता व्यवस्थित अशी हाताने मिक्स करून छान अशी मऊसूद मिरची व्यवस्थित अशी कुस्करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे भरीतची चव खूप अजूनच छान अशी वाढते. लसूणही व्यवस्थित असा मॅश करून घेऊया. तर इथे सर्व व्यवस्थित पहा मॅश करून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले घालून घेऊया. त्याच्यासाठी चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ सुरुवातीला पण घातलं होतं, त्यामुळे थोडंसं बेताने घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी छान असं एकजीव केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी चमचमीत असं हे फ्लावरचं भरीत इथे तयार झालेलं आहे. अगदी तुम्ही हे कशासोबतही खाऊ शकता, भाकरी, चपाती किंवा भातासोबतही हे खूपच छान लागतं. तर अशा छान छान रेसिपीसाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना असं हे झणझणीत फ्लावरचं भरीत नक्की करून खायला घाला.
त्यांनाही नक्की आवडेल। तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की फ्लावरचं भरीत तुम्ही बनवलेलं कसं झालं होतं। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।